नमस्कार. सिटीन्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा. सर्व इच्छांचे प्रत्यक्ष रूप आनंदाच्या या नववर्षात साकार होवोत. नवा उत्साह, नवा विश्वास आणि नवी समृद्धी तुमच्या सोबत राहो ही शुभेच्छा. सिटीन्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 जानेवारी 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. भूतकाळाकडे बघून पश्चाताप करण्यापेक्षा भविष्याकडे पाहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं अधिक चांगलं आहे. आजचा सुविचार पण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. वर्षाचा शेवटचा दिवस नागरिक आनंदात साजरा करत असतानाच शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरभर नाकेबंदी, वाहन तपासणी आणि मध्यरात्रीपर्यंत पोलीस गस्त सुरू होती. पाहूया याचा सविस्तर आढावा. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. शहरात ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. मात्र या आनंदाच्या वातावरणात कुठलीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. शहरात एकूण 39 ठिकाणी नाकेबंदी उभारण्यात आली होती. प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेषतः शहरातील मुख्य चौक असलेल्या राजकमल चौकात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपस्थिती होती. येथे वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ हे स्वतः मध्यरात्री राजकमल चौकात दाखल झालेत. त्यांच्या उपस्थितीत वाहन चालकांची तपासणी, कागदपत्रांची पाहणी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. या बंदोबस्तात एसीपी, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर, विनाकारण गोंधळ घालणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष होते. या कडक बंदोबस्तामुळे अमरावती शहरात नववर्षाचे स्वागत सुरक्षित आणि शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळालेत. अमरावती शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी सुरक्षित आपला प्रवास करावा व आपला व आपल्या परिवाराचा, सर्व परिवाराचा, आपल्या सर्वांचा सुखी प्रवास करून व्यवस्थित, शांततेत आणि सुरक्षित प्रवास करावा. वाहतुकीचे उल्लंघन कोणी करू नये. धन्यवाद. नवीन वर्ष 2026 अमरावती या शहरातील सर्व नागरिकांना अमरावती शहर पोलीस दलाकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की कोणी ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन गाडी चालवू नका. सुरक्षित गाडी चालवा आणि सुरक्षित राहा. हाच मी आजच्या रोजी संदेश देऊ इच्छितो. हॅपी न्यू इयर. सर्व अमरावतीकर व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात सगळ्यांना आरोग्यदायी, शांती आणि कायदा सुव्यवस्था दृष्टीने शांत राहो या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नागरिकांचा आनंद आणि शहराची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत अमरावती पोलिसांनी वर्ष अखेर कडक बंदोबस्त राबविला आहे. कायदा व सुव्यवस्था टिकवण्याकरिता पोलिसांचे हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी, युनायटेड रिपब्लिकन फ्रंटकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला युनायटेड रिपब्लिकन फ्रंटचे नेते डॉक्टर अलीम पटेल, वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल मेश्राम, माजी महापौर वंदना कंगाले आणि माजी नगरसेविका पूजा शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी माजी महापौर वंदना कंगाले यांनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि UDF सोबत निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला सातत्याने डावलल्याचा आरोप करत काँग्रेस नेते फक्त कार्यकर्त्यांचा वापर करतात असा घणाघाती हल्ला
यावेळी करण्यात आलाय. यही मिला कि तुम्हारा प्रभाव में अच्छा नहीं तो क्या अच्छा नहीं, काम अच्छा नहीं कि मैं अच्छी नहीं, आपको नए चेहरे होना, ये उन्होंने बताया है. मी पक्षाला सोडलं नाही, पक्षाने मला सोडलं. मी पक्षाचं सांगते ना की मला महापौर पद दिलं, जे ओळख नव्हती ते मला ओळख दिली. 5 वाजेपर्यंत वाट पाहायला लावली. 5 वाजेपर्यंत वाट पाहिली मी. दुसऱ्याला द्यायचं असेल तर त्याचं अगोदरच तय असेल. नेते कसे 10 टर्म भेटू शकतात मग. बाकी नाही सांगत, आमच्यावर अन्याय झाला ते सांगत आहे मी. आणि असं माझंच नाही तर बरेच जणांचं झालेलं आहे. आम्ही नाही जाणार. तसेच माजी नगरसेविका पूजा शिंदे यांनीही वंचित बहुजन आघाडी व युडीएफ सोबत निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. मी काँग्रेसची तिकीटच नाकारली. मला काँग्रेसची तिकीट मला त्यांची द्यायची तयारी होती पण मी नाकारली. मला त्यांच्याकडनं पाहिजे नव्हती, कारण की त्यांनी मला 1 ते 1.5 वर्षापासून थोडस डावानं चालू करून दिलेलं होतं. त्याच्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा फॉर्मही भरला नाही आणि काँग्रेसला मी तिकीटही मागितलं नाही. आम्हाला डावण्याचं कारण एक एसी नगरसेविका एक बौद्ध आहे म्हणून त्यामध्ये पण झालं. आणि असं पण म्हणता येईल की त्यांना कानाच्या वरती पाहिजे नाही. मला 1 ते 1.5 वर्षापासून त्यांनी मला डावानं चालू केलं होतं. फक्त म्हणजे जसा आमचे जे आंदोलन वगैरे राहायचं, फक्त त्यांना एवढंच काम होतं की शिंदेताई महिला घेऊन या. बाकीच्या काही जर मिटिंग राहिल्या, पक्षाच्या काही मिटिंग राहिल्या त्याच्यात बोलवण्याचं टाळत होते ते मला. पक्षाच्या ज्या पण मिटिंग राहायच्या तिथे मला बोलवणं टाळत होते. आणि माझ्या लक्षात आलं की बबलो मला टाळताय, अजून काही नेते आहेत ते मला टाळताय. तुमची तिकीट काढून कोणाला तिकीट दिली? आता तुम्हाला पण माहिती, ती एक लेडीज आहे, राधाराणी मध्ये साड्यांच्या दुकानात काम करते. आडनाव काय त्यांचं? गवळ. तुम्ही म्हणता का आता तुम्ही आरोप लावला बुद्धिस्तांना स्थान नाही, पण ते जर मग बुद्धिस्टच आहे. मग मी हे पण सांगितलं की कानाच्या वरती पाहिजे नाही, त्यांना कानाच्या वरती चालत नाही. ये लोग बहुत सॉफ्ट स्पोकन सभ्य लोग, पॉलिटिकल बहुत बात नहीं कर पाते. प्रभाग क्रमांक 8 की जोग स्टेडियम की जो स्थिति है, वहां पे जो मेन कांग्रेस के नेता है वो है बबलू शेखावत. ठीक है, एक रहता पक्ष और एक रहते स्थानिक नेता. पक्ष कभी भी अच्छे कैंडिडेट्स को छोड़ना नहीं चाहता, लेकिन स्थानिक नेता की जो उनकी लॉबी रहती है तो वो जो उनको ठीक लगता है वो काम करते हैं. खास बात यह है जोग स्टेडियम के अंदर कि बबलू शेखावत का वहां मतदान नहीं है. मैं बहुत जिम्मेदारी से आपको बोल रहा हूं, वहां मतदान नहीं है. और जो समाज के वहां मतदान है वो समाज के नेताओं को यूज करना, पूरे प्रभाग पे अपना कब्जा रखना, दूसरों को काम करने नहीं देना, पूरे सब जितने प्रपोजल्स है खुद ही ने डालना, इनको अपने अपने लिए में सीमित करना, और बाद में फिर सिचुएशन अगर बदल रही है कि मुझे किससे फायदा हो सकता है कि मुझे समाज के और वोट मिल सकते हैं, ये स्ट्रेटेजी की तरह वो काम करते हैं. अभी जब उन्होंने खुद ने ये मैसेज निगेटिव फैलाया है इनके बारे में, तो उनको ये था कि भाई ये जो नेता है, आज माजी महापौर होना बड़ी बात है. माजी महापौर का मतलब ये एमएलए कैंडिडेट भी हो सकते हैं. ठीक है, अब प्रभाग में अगर इनका वर्चस्व बढ़ रहा है तो उनसे बड़ा कद इनका हो जाता है. तो कद छोटा करना है और वहां पे किसके जरिए से अपने को वोट मिल सकते हैं ये कोशिश करने का. बल्कि आपको बता रहा हूं कि वंदना ताई की वजह से 2017 में मतदान बढ़ा, शिंदे ताई की वजह से मतदान बढ़ा, जब जाके पैनल वहां पे पूरी क्लियर चुन गया है. ये इनकी मेहनत की जिसकी वजह से पक्ष वहां पे प्रस्तावित हुआ कांग्रेस. तो कोशिश क्या है कि बबलू शेखावत जो है वो खुद के भरोसे मतदान ला नहीं सकते, ये मेरी गारंटी. वो दूसरे कैंडिडेट को यूज करके, हर समाज का कैंडिडेट है, अगर बुद्धिस्ट मतदान वहां बहुत है, मुस्लिम मतदान वहां बहुत है, तो सब समाज को यूज करके एसटी मतदान जो इधर साइड में माध्यम से लेके उधर बहुत है, उसमें मुझे एक बात बताइए कि ताई से अच्छा उनको लीडर कोई मिल सकता है? आज तक कोई कंट्रोवर्सी नहीं है ताई को लेके. हम जब भी नाम सुनते थे हम भी पूरी इज्जत से ये करते थे कि वंदना ताई एकदम सभ्य और बहुत अच्छे कैंडिडेट और लोगों तक के बात पहुंचाने वाले कैंडिडेट. तो
तो ये इसमें अगर कोई कंफ्यूजन है तो वो कंफ्यूजन किस बात का है? और एसटी कैंडिडेट में तो बहुत कम कैंडिडेट है। तो ये खेल जो है वो दूसरा है, उनको अकेले को चुन के आना है, बाकी 3 कैंडिडेट अगर हारते भी है उनके साथ के तो कोई प्रॉब्लम नहीं, स्ट्रेटेजी सिंपल, इसलिए इनको ये किया गया। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फ्रंटची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। या घडामोडींवर आता सर्वच राजकीय पक्षांची लक्ष लागले आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तिकीट नाकारण्यात आलेल्या नाराज उमेदवारांनी आता थेट प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतल्याचे चित्र समोर येत आहे। भाजपमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे रस्त्यावर येताना दिसून येत असून या घडामोडींमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे। अमरावती महानगरपालिकेतील जागा वाटपावरनं भाजपमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे। भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलेले इच्छुक उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते आता पर्यायी राजकीय भूमिका ठरवण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराज नेते आणि शक्ती महाराज यांनी जाहीरपणे भाजपचे नेते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना घेरत तीव्र शब्दात जाब विचारला होता। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मोजक्याच लोकांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। या घटनेनंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी आणखी तीव्र झाली असून भाजपकडून नाकारण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांनी थेट आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। या भेटीत शक्ती महाराज आणि बच्चू कडू यांच्यात जवळपास 1 तास सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। या चर्चेत आगामी महानगरपालिका निवडणूक, संभाव्य राजकीय आघाड्या तसेच निवडणूक लढवण्याची रणनीती यावर सविस्तर विचार विनिमय झाल्याचे समजते आहे। या घडामोडींमुळे अमरावतीतील भाजपची डोकेदुखी वाढली असून येत्या काही दिवसात आणखी नाराज नेते व कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या संपर्कात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर शक्ती महाराजांना ते मी अपशब्द बोलले, ज्यांनी धर्मसंस्कार आणि धर्म म्हणजे काय हे अतिशय त्याच्यासाठी कष्ट घेतले, त्या बीजेपीच्या काही नेत्यांचा आम्ही निषेध करतो, आम्ही पाठिंबा देतो। शक्ती महाराज आणि ते धार्मिक काम करणाऱ्या अशा महाराजांबद्दल जर असं बोलत असेल तर तुमचं हिंदुत्व गेलं कुठं? लबाळांनो, फक्त मत घ्या पुरतच तुम्हाला हिंदुत्व आठवतं वाटतं नाही? आता काल परवा किडनी विकावं लागली एका शेतकरी हिंदूला, बटेंगे तो कटेंगे, आता कट्टो आम्हीच कार्यकर्ता। इथं आमचा हा कार्यकर्ता जो बीजेपी साठीच्या रक्ताचं आम्ही पाहतो, रक्ताचं पाणी केलं, रान केलं, जीवाचं गुन्हे दाखल केले, पैसे खर्च केले आणि वेळेवर तुम्ही काँग्रेसचा घेतला। केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची आणि तरी तुम्हाला निवडणुकीत नगरसेवक निवडून आणता येत नाही। अरे आमच्याजवळ जर सत्ता असती ना केंद्र राज्यात, शेवटचा कार्यकर्ता उचलला असता आणि त्याला महापौर केलं असतं। पण लुच्च्यांचा बाजार ना सगळा, तुम्हाला सगळे पैसे तिथून भेटत, आपल्या हाताखाली कोण राहील तेच पाहिजे तुम्हाला। बघ चापलुसी, आता यांनी अयोध्येच्या काळातही गुन्हे दाखल करून घेतले आणि आता काँग्रेसच्या सतरंजा उचलेले कार्यकर्ता ठेवला बीजेपीचा। सलाम बीजेपी वाल्यांनो। मिश्रा है, मैं भी बीजेपी से जुड़ी थी और मुझे भी सेम वही चीज़ हुई है कि मुझे भी कोई तरीके की टिकट नहीं मिली। आश्वासन दिया, सब काम करवा लिए, पैसे खर्च करवा लिए और आखिरी में ऐसे इंसान को खड़ा किया जो कि आज तक हमने उनका फेस भी नहीं देखा। ना तो वो इंटरव्यू के लिए आए, हजार रुपए के कई लोगों ने, बीजेपी वालों ने फॉर्म भरे, उनके पैसे कहाँ गए? पहली बात तो जिन लोगों को टिकट नहीं दी गई उनके पैसे कहाँ गए? तो अब वो पैसे वापस कीजिए, किसी के फुकट के 1000 रुपए नहीं है। पहली बात वो। दूसरा, उन्होंने सदस्य फॉर्म भरवाया, हमको कोई जरूरत नहीं है ऐसे बीजेपी की, हमको कोई जरूरत नहीं है बीजेपी के सदस्य फॉर्म भरने की। आप लोग ने वो झांसा देकर, टिकट का झांसा देकर 1000 रुपए का फॉर्म भी भरा लिया, उसके बाद सदस्य फॉर्म भी भरा लिया हमसे, और सिर्फ लॉलीपॉप देके जैसे कि हमें बोला है कि अभी तक ठीक है आपको देंगे देंगे देंगे। ब्राह्मण के नाम पर बीजेपी चलती है, कोई ब्राह्मण के नाम पे नहीं चलती है। अमरावती के नेताओं के बीच में ही बीजेपी चलती है। और कुलकर्णी साहब है कौन? पहली बात तो आज तक तो वो उनका नाम ही नहीं सुना था मैंने कहीं। अचानक से वो एक बोलते ना बारिश का कीड़ा, वो निकल गया है कहाँ से, आया कहाँ से, और उसके अंदर इतनी अथॉरिटी कि वो हमारे संत महात्मा को बोले ये चीजें। तो मैं यही सबसे बोलूंगी कि अभी तक बहुत बीजेपी का एजेंडा चढ़ा है अपन लोगों ने, अब बस खत्म करो। और ऐसे नेताओं को आगे आने से पहले मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी, जितने भी लोग बोलते हैं ना कि कांग्रेस ये है,
प्रहार ये चीज है जो कि बीजेपी को, अभी सब लोग बीजेपी का गाना गा रहे हैं यहाँ पर, तो मैं तो यही बोलूंगी बीजेपी छोड़ो और बाकी पार्टियां भी बहुत सारी है। जैसे कि आज बच्चू भाऊ ने हमको इतना, मतलब कोई एक पार्टी से हमें कॉल नहीं आया कि आप आके बात करो या कुछ करो। मैं आज से नहीं, बचपन से देख रही हूँ बच्चू भाऊ का एक एजेंडा मेरे को आज भी मेरे कान में है, तोड़ू नहीं तो ओढ़ू ना लूं। ये मुझे आज तक वो वर्ड याद है उनके। तो मुझे ऐसा लगता है कि ये सब चीजें छोड़ो और जो ऐसे टाइम पर आपका साथ देता है उन्हीं के साथ जुड़ो। सभी से एक रिक्वेस्ट है, बस बंद करो अब ये बीजेपी का एजेंडा, क्योंकि अमरावती में बीजेपी नहीं चल रही। ये बस एक 4-5 नेताओं के बीच का पॉलिटिक्स चल रहा है, जो कि बीजेपी के नाम पे सबको अरेस्ट कर रहे हैं और सबसे पैसे लूटे जा रहे हैं। एकीकडे भाजपमध्ये उमेदवारीवरनं असंतोष उफाळून आला असताना दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षासाठी ही मोठी राजकीय संधी ठरते आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 साठी अनिल भटकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये काल या ठिकाणी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। त्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले एकूण नामनिर्देशन पत्र हे 138 होते। 138 नामनिर्देशन पत्र 129 उमेदवारांनी भरलेले होते। त्यापैकी एक नामनिर्देशन पत्र रद्द झालं, असे 137 नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवण्यात आले आणि 129 उमेदवारांनी भरलेले होते। एक उमेदवार हा अवैध ठरल्यामुळे कमी झाला। आता आपल्याकडे 128 उमेदवार हे सध्या वैधरित्या नामनिर्देशित आहेत आणि उद्यापर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेण्याची वेळ आहे। उद्या सर्वांनी आपले नाम, ज्यांना आपले नामनिर्देशन पत्र रद्द घ्यायचे आहेत, परत घ्यायचे असतील, त्यांच्याकरता उद्याचा दिवस हा नामनिर्देशन पत्र परत घेण्याकरता आहे। नामनिर्देशन पत्र परत घेण्याची आज पण आहे, आजचा दिवस पण आहे आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत ज्यांना आपले नामनिर्देशन पत्र परत घ्यायचे आहेत त्यांनी ते घेऊ शकतात। उद्या 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे हीच या नियुक्तीमागील प्रमुख भूमिका आहे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 मधील निवडणूक घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर जवाहर गेट, बुधवारा, छायानगर, पठाणपुरा, अलीमनगर आणि रहिमत नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 मध्ये निवडणूक हालचालींना वेग आला आहे। या प्रभागांमध्ये एकूण 67 नामांकन अर्ज वैध ठरवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 14, 15, 16 यामध्ये एकूण 82 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते। त्यापैकी काल छाननी अंती 2 नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 14 ब मध्ये कंचन विजय उपाध्याय ज्यांचा नामनिर्देशन पत्र तसेच शपथपत्र यापूर्ण भरलेले असल्यामुळे त्यांचं नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवलं गेलेलं आहे। तसेच खैरुनबी सय्यदानी या उमेदवाराचा 16 ब मध्ये नामनिर्देशन पत्र सेम, त्यामध्ये सुद्धा काही भरलेला नव्हता, त्यामुळे तो सुद्धा अवैध ठरवलेला आहे। कालपर्यंत छाननी अंती 67 उमेदवार फायनल होते आणि आज व उद्या दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे। 11 ते 3 या वेळेत आहे। तर आतापर्यंत म्हणजे आता 12:53 झाली, यापर्यंत एक नामनिर्देशन पत्र हे मागे घेण्यात आलेले आहे। रुखसाना बानो, शब्बीर शाह यांचं। तर प्रभाग क्रमांक 16 मधनं अपक्ष उमेदवार रुखसाना बानो शब्बीर शाह यांनी आपला नामांकन अर्ज वापस घेतला आहे। तर प्रभाग क्रमांक 4 ड मधनं डॉक्टर मतीन अहमद यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की काँग्रेसने आम्हाला न्याय दिला नाही। मी माझ्या प्रभागाच्या जनतेसोबत चर्चा करून नामांकन अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला आहे। आपने अपना नामांकन पत्र पीछे लिया है, क्या आपका शुभ नाम, क्या आपकी प्रतिक्रिया? मैं तो नामांकन कल लूंगा। क्या प्रतिक्रिया है आपकी? आज जो रुखसाना बानो इन्होंने भी अपना नामांकन पीछे लिया है, और क्या चुनाव से पीछे क्यों हट रहे? कांग्रेस के प्रति क्या आपकी प्रतिक्रिया? क्या आपका नाम?
मैं डॉक्टर मतीन अहमद, अमरावती शहर कांग्रेस महासचिव। मैंने कांग्रेस 1988 में सेवा दल से, जब राजीव गांधी अखिल भारतीय सेवा दल के सलाहकार थे, उस वक्त मैं कांग्रेस ज्वाइन किया था, जब मेरी उम्र 17-18 साल थी। उस वक्त से आज तक मैं लगातार 4 मरतबा कांग्रेस पक्ष को टिकट मांगा। कांग्रेस पक्ष ने हर बार मुझे आश्वासन दिया 100% और ऐन समय पे मेरे टिकट काटा। कांग्रेस पक्ष ये चाहता ही नहीं कि मुस्लिम समाज में जो उच्च शिक्षित जाए, जबकि मेरा शिक्षण, मैं एज ए डॉक्टर हूँ, प्रैक्टिस करता हूँ, साथ ही एमए मराठी, एमए हिंदी, एमए सोशोलॉजी एंड एमए पॉलिटिकल साइंस में एमए होने के बावजूद मेरे मुकाबले में हर वक्त मैंने देखा कि दूसरी और तीसरी पढ़े हुए कक्षा के लोगों को टिकट दी गई। तो ये कारण से मुस्लिम समाज कांग्रेस से पीछे जा रहा, ये क्योंकि हर वक्त कांग्रेस के जो निष्ठावान कार्यकर्ता है उनके साथ में अन्याय होता है। उसी तरीके से इस साल भी सब निष्ठावान कार्यकर्ताओं के साथ में अन्याय हुआ है। जिस तरीके से पिछले विधानसभा में जिन लोगों ने कांग्रेस पक्ष का काम ना करते हुए कांग्रेस के होने के बावजूद भी दूसरे पक्ष का काम किया, उनको इस बारी में कांग्रेस ने उनको इज्जत देकर के उनको कांग्रेस पक्ष की टिकट दी। लेकिन जो कांग्रेस पक्ष ने पिछले वक्त मुस्लिम समाज की गालियां खाकर विधानसभा में काम की, उनको उन्होंने इस बार भी कांग्रेस पक्ष ने टिकट नहीं दी। उसमें से एक मैं हूं, जो मैं 1987 से लगातार कांग्रेस पक्ष के साथ में अपने परिवार के जैसा जुड़ा था, लेकिन आज भी कांग्रेस पक्ष ने मुझे उम्मीदवारी नहीं दी। मैंने जमील कॉलोनी लालखड़ी प्रभाग क्रमांक 4 से मैंने कांग्रेस से उम्मीदवारी मांगी थी जेंट्स में, लेकिन हमारे स्थानीय नेताओं ने कांग्रेस के मुझे कहा कि आप महिला में लड़े, तो मैंने महिला में मेरी मिसे डॉक्टर हजरा सुल्तानी की उम्मीदवारी मांगी उनके कहने पर, और उन्होंने यहाँ तक मेरे के आखिरी दिन मेरे सब पेपर चेक किए और मुझे आश्वासन दिया कि कल आपको बी फार्म दिया जाएगा। लेकिन उसके बावजूद भी मेरे साथ में अन्याय हुआ है। इस अन्याय के खिलाफ मैं आने वाले समय में मैं कांग्रेस के अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के राहुल गांधी जी, सोनिया जी और मल्लिकार्जुन जी और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी को इसके मैं मालूमात दूंगा। नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर वैध आणि अवैध सर्व नामनिर्देशन पत्र ठरवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे आपण जुन्या तहसीलमध्ये आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 या 3 प्रभागाची नामांकन अर्ज आजपासून उद्या 2 तारीखपर्यंत 3 वाजतापर्यंत परत घेऊ शकतात। प्रभाग क्रमांक 16 मधून ज्यांनी नामांकन अर्ज आपला वापस घेतलेला आहे, जाणून घेऊयात काय त्यांची प्रतिक्रिया। क्या तुम्हारा नाम? मेरा नाम है, मैं रुखसाना बानो शब्बीर शाह, अलीम नगर, रहमत नगर, प्रभाग 16 से खड़ी थी। उम्मीदवारी मांगा था मैंने कांग्रेस से उम्मीदवारी मांगा था, पर कांग्रेस वालों ने, मैं वहाँ की रहवासी होकर भी उन्होंने मुझे उम्मीदवारी नहीं दी, बाहर के इंसान को उन्होंने वहाँ पर लाके उम्मीदवारी दी। इसीलिए मुझे अब मतलब लड़ना नहीं है, उम्मीद मैं अपक्ष नहीं लड़ सकती, इसके लिए मैंने अपना नामांकन वापस लिया। क्या क्या आपका विजन था आपके प्रभाग के लिए? मेरा विजन विकास था, मेरे एरिया का विकास करने का था। जो मसले हैं बच्चों के, स्कूल के, इसके सारे मेरे मतलब जो रोड नालियाँ, जो भी रोड नालियाँ तो बनते रहेंगी, जो स्कूल के लिए मतलब विकास था बच्चों का, जो मसले आ रहे हैं हमारे में, जो भी है, जैसे कि मान लो कि भाई जो लोगों के नहीं सर्टिफिकेट नहीं मिल रहा है, ये नहीं मिल रहा है, मेरा सब ये सब करने का वो था कि मुझे कुछ एक पद मिलेगा तो मैं कुछ काम कर सकूंगी, यही मेरा था, बाकी कुछ नहीं। आपको ऐसा लगता है कि मुस्लिम समाज में जो महिलाएं जो सब बोल सकती है उन्होंने सभागृह में जाना चाहिए, लेकिन जो उनके है ना, वो जिनको कुछ ही नहीं आता, जो पढ़े लिखे भी नहीं, ऐसे भी लोग चुन के देखेंगे, हाँ। तो क्या कहेगी जनता को? तो मैं जनता को यही कहूंगी, ऐसे लोगों को जाना चाहिए, पर ये लोग जाने नहीं देते, वहां तक उनको पहुंचने नहीं देते। पक्ष के लोग जो है ना, ऐसे लोगों को, पढ़े लिखे लोगों को पसंद नहीं करते। मतलब कांग्रेस वालों ने यही किया, जो पढ़े लिखे लोग थे उनको पसंद नहीं किया, और बाहर से पता नहीं मतलब जिनको कुछ दूसरी पढ़े हुए, तीसरे पढ़े हुए वालों को टिकटें दी है। जो आप देख रहे हैं कि कई पार्टियों ने ऐसे उम्मीदवारों को टिकट दिए, महिला उम्मीदवारों को जिनकी शिक्षा भी नहीं है, कुछ भी नहीं है सर, जिनको मतलब ये नहीं मालूम है कि प्रभाग क्या होता है और वार्ड क्या होता है, उनको टिकटें दी है। और जो काम करने वाली महिला है उनका मतलब उन पे ख्याल ही नहीं किया उन्होंने, जो उनके लिए जो लड़े, काम किए, सब कुछ करने के बाद भी उन्होंने उनकी मतलब कुछ कदर ही नहीं किया। बगैर पढ़े लिखों को मतलब कांग्रेस वालों ने ये समझ लिया कि बगैर पढ़े लिखों को टिकट देना उनका एकदम विजन हो गया। वो चाहते ही नहीं कि पढ़े लिखे आगे आए, पढ़े लिखे कुछ करे, पढ़े लिखे उनको चाहिए नहीं, मुस्लिम समाज के तो बिल्कुल भी नहीं चाहिए। और ये मुस्लिम समाज को समझना चाहिए कि आगे हमारे साथ जो हुआ वो आगे उनके साथ भी होने वाला है, इसलिए वो एकदम होशियार रहे और जागरूक हो जाए।
या दरम्यान निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांनी स्पष्ट केले आहे की नमुना क्रमांक 5 भरल्यानंतर उमेदवारांना 1 आणि 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज परत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू. ये सिर्फ वोट नहीं, ये है शहर का भविष्य. पानी, सड़क, सफाई, सुरक्षा. वादे कागजों पर नहीं, जमीन पर परखे जाएंगे. जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार. दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने. सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें. सवाल तेज, जवाब साफ. आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग. देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम. अमरावती माहेश्वरी पंचायतच्या निवडणूक प्रक्रियेचे निकाल नुकतीच जाहीर झाले असून या निवडणुकीत समाजाने विश्वास दाखवत सुरेश साबू यांची अध्यक्षपदी तर विनोद डागा यांची सदस्यपदी निवड केली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सदाबहार मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आलाय. माहेश्वरी समाजासाठी अत्यंत महत्वाची असलेली माहेश्वरी पंचायत निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पडली आहे. या निवडणुकीत सदाबहार मित्र परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सुरेश साबू यांनी अध्यक्षपदावर भारी मतांनी विजय मिळवलाय. त्याचबरोबर समाजसेवेत सक्रिय असलेले विनोद डागा हे देखील सदस्य पदावर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. या निवडणुकीनंतर सदाबहार मित्र परिवारातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना सुरेश साबू यांनी समाजातील एकता, शिक्षण, सेवा आणि सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. तर विनोद डागा यांनीही समाजाला नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने काम करण्याची ग्वाही दिली आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिल्पा पारेख यांनी केले. यावेळी सदाबहार मित्र परिवाराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहेश्वरी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरली असून नवीन नेतृत्वाकडनं समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरात ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त नववर्षाचे स्वागत अत्यंत भक्तिमय वातावरणात केले आहे. अलायन्स चर्च येथे महिमा महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनी कार्यक्रमाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अमरावती येथील अलायन्स चर्चमध्ये महिमा महिला मंडळातर्फे येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सव आणि नववर्षाच्या निमित्ताने भव्य संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीते, स्तुतीपर गीते आणि संदेशपर संगीत सादर करण्यात आले. महिला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य रचना बोरे, अनिता चांदेकर, शालिनी लवाडे, संगीता साळवे, अर्चना दुर्योधन तसेच सुवर्णा वानखडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतलेत. कार्यक्रमादरम्यान येशू ख्रिस्त यांच्या प्रेम, त्याग आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. ख्रिस्ती बांधवासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत रजनीच्या माध्यमातून नववर्षात शांतता, एकोपा आणि प्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडलाय. अमरावतीत भक्ती, संगीत आणि एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने नववर्षाकरिता प्रेरणादायी ठरला आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापड येथे गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली कबड्डीची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड गावात आयोजित या कबड्डी स्पर्धेला महाराष्ट्रभरातून खेळाडू सहभागी झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापडगाव हीच ती भूमी जिथे भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म झालाय. याच जन्मभूमीत त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 25 वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यंदाही ही परंपरा कायम ठेवत 27 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रताप अडसड तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कबड्डी संघांनी सहभाग घेतला. खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून कबड्डी प्रेमींकरिता ही स्पर्धा पर्वणी ठरत आहे. या कबड्डी सामन्यांना पाहण्याकरिता पापडसह आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. खेळाडूंच्या प्रत्येक चढाईवर आणि पकडीवर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना खेळाकडे वळवणे तसेच डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आयोजकांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार. आज आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड या गावी. पापड या गावी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डीचे आयोजन केले गेलेले आहे. या आयोजनाच्या माध्यमातून जनतेस काय संदेश द्यायचा आहे हे आपण या आयोजकांकडून जाणून घेऊया. जर सामने आम्ही ठेवले 27 डिसेंबरला, तर त्यांचं हे 27 डिसेंबर म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे. हा सगळं म्हणजे भारतभर माहीत होणार सगळ्यांना. आजकालच्या पिढींना माहीत नाही की म्हणजे पंजाबराव भाऊसाहेब काय होते. जुन्या पिढींना माहीत आहे, यंग पोरांना माहीत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून हे सगळे सामने आम्ही घेतो. आणि सगळे यंग पिढीला पण ते शिक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते आणि त्यांची जन्मभूमी पापड आहे हे माहीत हो सगळ्यांना. हेच आमच्या त्याच्या कबड्डीच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन. पापड गावातील ही परंपरा केवळ एक स्पर्धा नसून तर क्रीडा, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरत आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेत भाजपच्या दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेला हा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय. धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन केले आहेत. भाजपचे सर्व 20 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून नगराध्यक्षपदी डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांचीही प्रचंड मतांनी निवड झाली आहे. या दणदणीत विजयानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार 1 जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाला शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून नागरिक, महिला, पुरुष व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी विशेष उपस्थिती लावत नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्यात. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कळंबे यांनी डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांचे आभार मानत कोणताही जात धर्माचा भेद न करत सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या कामात विलंब होऊ नये, दाखले व प्रशासकीय कामे वेळेत आणि त्रासमुक्त पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्यात. या सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार केलाय. लोकमान्य टिळक चौकात कार्यकर्त्यांनी तब्बल 51 किलोचा लाडू वाटप करून आनंद साजरा केला. यावेळी गटनेतेपदी नरेंद्र चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. एकूणच हा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला. मी गत 32 वर्षापासून जे काम करत होती म्हणूनच जनतेने नगराध्यक्षपदी निवडून दिला. काय विजन आधीपासून मी सांगत होती इलेक्शनमध्ये आम्ही रिंगणात उतरल्यापासून की आमचा विजन फक्त विकास आणि विकासच असेल. आजही माझ्या भाषणामध्ये मी बोलली की कुठली जात, पक्ष, धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल. आपण नगराध्यक्ष या पदावर आज बसले आहात. आपण आता शहरासाठी येणाऱ्या 5 वर्षात अशा कोणता आराखडा आखलेला आहे शहराच्या? पूर्वी पण सांगितलं, आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे. तरी पुन्हा एकदा सांगते की भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. चंद्रभागा नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण, त्या भागाचा एक जो मागासलेपणा दिसतो
तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे. सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं आहे, कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत, तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून त्यालासुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल, तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे. आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल. आपण शहरामध्ये वचननाम्यामध्ये जेव्हा आमचे आदरणीय प्रतापदादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचननाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलेलं आहे. टेंडर लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील धामणगाव नगरात. मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, काय सांगा? त्या कामाची मंजुरी झाली आहे, टेंडर लागलेल्या आहे. भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्णत्वास जाईल. तत्पूर्वी की प्राथमिक स्तरावर जी काही डागडुजी करून लोकांना जो त्रास होतो आहे तो त्रास आम्ही नक्की कमी करू. महिलांसाठी काय पुढील पाऊल? महिलांसाठी गारमेंट क्लस्टर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये उभं झालेलं असेल. एकीकडे भाजपचा ऐतिहासिक विजय तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाकडे विकासाचा संकल्प. धामणगाव रेल्वे शहरासाठी हा नवा अध्याय ठरणार आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसट रोठे अक्का यांच्या नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी एक प्रेरणादायी पायदळवारी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. धामणगाव रेल्वे ते शेगाव अशी ही पायदळवारी गेल्या तब्बल 13 वर्षांपासून व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने निघालेल्या या वारीत शेकडो भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत. आजची युवा पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, भक्ती मार्ग स्वीकारावा आणि आपले जीवन सुसंस्कृत करावे या उदात्त उद्देशाने धामणगाव रेल्वे ते शेगाव पायदळवारीचे आयोजन गेल्या 13 वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे येथील शास्त्री चौक स्थित श्री गजानन महाराज मंदिराचे भक्त मित्र परिवार तसेच जय माता दी ऑटो युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने या पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी धामणगाव रेल्वे येथून सुमारे 125 भाविक या वारीत सहभागी झाले असून यामध्ये महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ही वारी दररोज 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करत शेगावकडे मार्गस्थ होत आहे. वारी दरम्यान वाटेत येणाऱ्या गावांमध्ये व शहरांमध्ये पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले जाते. स्थानिक नागरिकांकडून भाविकांसाठी राहण्याची, नाश्ता, चहा आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येते. हे या वारीचे विशेष आकर्षण ठरत आहेत. दर गुरुवारी शास्त्री चौक येथील श्री गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर हजारो भक्त प्रसादाचा लाभ घेतात. भक्त मित्र परिवाराकडून सामाजिक व धार्मिक उपक्रमही सातत्याने राबविले जात आहे. व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भक्ती, संयम आणि सामाजिक सलोखा जपणारी ही पायदळवारी आज धामणगाव रेल्वे परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आज धामणगाव रेल्वे येथून जय माता दी ऑटो युनियन तसेच गजानन महाराज मित्रमंडळ परिवारातर्फे पायदळवारी निघाली आहे. पायदळवारी ही धामणगाववरून शेगावपर्यंत पायदळवारी निघाली आहे. गेल्या 13 वर्षापासून यांचा हा उपक्रम सुरू आहे. धामणगावपासून तर शेगावपर्यंत हे लोक पैदल जातात आणि यांचा उद्देश असा आहे की नवीन वर्ष जो असतो त्या नवीन वर्षामध्ये काही तरुण व्यसनाच्या अधीन जाते आणि व्यसनांच्या अधीन न जाता भक्ती मार्गाने आपण जायला पाहिजे असा यांचा उद्देश आहे. आपल्यासोबत या वारीचे जे अध्यक्ष आहेत ते आहे, आपण त्यांना विचारू की नेमकं दादा आपण गेल्या 13 वर्षापासून वारी करत आहे तर आपण त्याबद्दल काय सांगू? दादा, युवा पिढीला आता या आपल्या जे आपल्या संतांची रूढी परंपरा आहे त्याचा विसर पडत चाललेला होता, तो विसर पडू नये. नवीन पिढी, नवीन तरुण वर्ग जो आहे संतांच्या परंपरेनुसार चालावा, त्यांच्या मार्गावर चालावा, त्यांचा विचार त्यांनी त्यांच्या विचाराचे अनुसरण करावे या उद्देशाने आणि तरुणाला 9 वर्षाचं ते हॅपी न्यू इयर न मनवता तरुणांनी किंवा आपल्या सगळं हिंदू बांधवांनी हे नवीन वर्ष भक्ती मार्गाने घालवावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि सर्वांना आपला भक्ती मार्ग कळावा, संतांची परंपरा कळत राहावी, ती आपल्या रूढी परंपरा आहे त्या आपण जपावा हा त्याचा मागचा एक उद्देश आहे. आपण धामणगाव निघता तर आपल्याला जायला किती दिवस लागतात? आम्हाला धामणगावातून शेगावपर्यंत जायला 6 दिवस लागतात. आपलं नियोजन कसं असते मग? नियोजन म्हणजे रोजचं नियोजन सकाळी निघणे, दुपारी जे आमचे माऊली भक्त असतात धामणगाव ते शेगावपर्यंतचे त्याच्याकडे नाश्ता, जेवण, पाणी, मुक्काम सगळी व्यवस्था ते सगळे माऊली भक्त करतात.
आणि त्या सर्वांचा आम्हाला शेगावपर्यंत पोहोचण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आपण किती लोक आहात, किती भक्त सोबत आहात? आज आमच्या सोबत जवळजवळ 100-125 भक्त माऊली आणि पुरुष आणि महिला सोबत आहेत. तर नक्की आपण बघू शकता की गेल्या अनेक 13 वर्षापासून ही वारी सतत निघत आहे, कोणताही खंड न पडता. आणि यांचा उद्देश सुद्धा खूप सुंदर आहे की तरुणांनी भक्ती मार्गात जावे, व्यसनाच्या आधी नाही जावे, हा यांचा उद्देश आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भक्ती, संयम आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारी ही पायदळ वारी समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. तरुणांनी अशा उपक्रमातून प्रेरणा घेत सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारावा हीच अपेक्षा आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूर पोलिसांनी नागरिकांना दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गिट्टी खतान पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेले तब्बल 65 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईल्सची एकूण किंमत 12,33,500 रुपये इतकी आहे. ही कामगिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा उत्तम नमुना ठरत आहे. गिट्टी खतान पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेल्या मोबाईल फोनबाबत नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस ठाण्याचे पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नामांकित कंपन्यांचे एकूण 65 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. हे मोबाईल बालाघाट, नागपूर, रीवा, पश्चिम बंगालमधील मालदा, सावनेर, कामठी, गोंदिया, झारखंड, आदिलाबाद या विविध ठिकाणांहून शोधून काढण्यात आले. हे मोबाईल बाजारपेठ प्रवासादरम्यान व गर्दीच्या ठिकाणी हरवले होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व 65 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात अधिकृतपणे परत करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गिट्टी खतान पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. पोलीस स्टेशन गिट्टी खतान येथे पाठीमागील 1-1.5 महिन्यामध्ये 62 मोबाईल जे हरवलेले होते, गहाळ झाले होते, ते मोबाईल शोधले होते आम्ही. आणि नवीन वर्षाच्या याच्यामध्ये लोकांना एक पोलीस डिपार्टमेंटतर्फे एक बक्षीस द्यायचं किंवा गिफ्ट द्यायचं आणि लोकांची जी अटॅचमेंट असतील त्यांना त्यामध्ये सदरचे जे मोबाईल देऊन आम्ही त्यांची जी अटॅचमेंट आहे आणि त्यांना जे एक प्रकारचं गिफ्ट जे आहे ते पोलीस डिपार्टमेंटकडून देण्यात आलेलं आहे. यामध्ये नागरिकांना त्यांचे मोबाईल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाले. नागरिकांमध्ये ज्यांचे मोबाईल चोरीला गेले होते किंवा गहाळ झाले त्यांना अत्यानंद झालेला आहे. तसेच यामध्ये टोटल 62 मोबाईल देण्यात आलेले होते. यामध्ये टोटल 11,83,500 असा मुद्देमाल टोटल होता. आणि यामधले हे जे मोबाईल आहेत आपण उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून हे सदरचे मोबाईलचे ते हस्तगत करण्यात आलेले आहे. सदरची जी मोहीम आहे ती माननीय पोलीस आयुक्त सर तसेच जॉईंट CP सर, नॉर्थ रिजन सर, DCP सर, ACP सदर सर आणि आमच्या पोलीस स्टेशनचे मुख्यत्वे करून हेड कॉन्स्टेबल शाहू आणि हेड कॉन्स्टेबल गैबी नागरे ह्या दोघांनी यामध्ये अथक परिश्रम केलेले आहेत आणि त्यांनी सदरचे जे मोबाईल आहेत ते हस्तगत करून मूळ मालकांना ताब्यात दिलेले आहेत. नागपूर पोलिसांची ही कामगिरी केवळ तपासातील यश नाही तर सामान्य नागरिकांचा हरवलेला विश्वास परत मिळवण्याची उदाहरण आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी दिलेला हा दिलासा निश्चितच कौतुकास्पद आहे. नववर्षाचे स्वागत म्हणजे केवळ जल्लोष नाही तर समाजासाठी सकारात्मक संकल्पही असू शकतो. याचं उत्तम उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा गावाने दिलं आहे. दारू, मटण, पाट्यांसारख्या व्यसनांना आळा घालण्याकरिता गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभात फेरी काढत व्यसनमुक्तीचा ठाम संदेश दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा गावात नववर्षाचं स्वागत एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आलंय. गावात वाढत असलेल्या दारू, मटण, पार्ट्यांसारख्या व्यसनांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेत समाज प्रबोधनाचा मार्ग निवडलाय. या उपक्रमाची सुरुवात पहाटे ग्रामसफाईने करण्यात आली. यानंतर भजन कीर्तनाच्या गजरात गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत व्यसनमुक्ती, सदाचार, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कृत जीवनशैली यावर प्रभावी जनजागृती करण्यात आली.
गावातील भजन कीर्तन देवस्थान मंडळी श्रीकांत जांबुवंतराव खरबडे आणि त्यांच्या सहकारी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे नेतृत्व केलेत. यावेळी महाराष्ट्र पुरस्कृत व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त पारायण मधुकर खोडे महाराज यांचे पुतणे हरिभक्त पवन महाराज खोडे यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केलेत. कोरटा गावाने उचललेला हा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असे आवाहन त्यांनी केलेत. या प्रसंगी अनेक ग्रामस्थांनी दारू व व्यसनांपासून कायमची दूर राहण्याचा संकल्प केलाय, तर काही ग्रामस्थांनी मांस व मच्छी सेवन टाळण्याचा निर्धार करत खोडे गुरूंच्या हस्ते तुळशी माळ धारण केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजाला सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असून कोरटा गावाने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहेत. नववर्षाच्या स्वागताकरिता फक्त जल्लोष नव्हे तर व्यसनमुक्तीचा संकल्पही आवश्यक आहे, हे कोरटा गावाने दाखवून दिलं आहे. असा आदर्श उपक्रम इतर गावांनीही स्वीकारल्यास समाज निश्चितच अधिक सुसंस्कृत होईल. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक समाजाला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 1.5 वर्षाहून अधिक काळ लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप आहे. विश्वासघात, धमकी आणि मानसिक गुलामगिरीचा हा काळा अध्याय समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका एका घृणास्पद घटनेमुळे हादरून गेला आहे. तक्रारीनुसार 28 वर्षीय आरोपी शुभम मेश्राम यांनी अल्पवयीन मुलीचा आधी विश्वास संपादन केला. विश्वास जिंकून घेतल्यानंतर आरोपीने तिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल, लॉज आणि निर्जन परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केलेत. इतक्यावरच न थांबता ही घटना कुणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जीवे मारून टाकीन अशी अमानवी धमकी देत आरोपींनी पीडितेला दीर्घकाळ मानसिक गुलामगिरीत ठेवलेत. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा अत्याचार फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू होता. अखेर दीर्घकाळाच्या छळानंतर पीडितीने धैर्य दाखवत सर्व प्रकार कुटुंबियांसमोर उघड केला. यानंतर साकोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार, अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार, धमकी, फसवणूक आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर साकोली परिसरात संतापाची लाट उसळली असून आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का असा जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. या दरम्यान पोलीस प्रशासनाने तपासाला गती दिली असून पीडितेला कायदेशीर संरक्षण, वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार देण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहूर किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावर दुपारी एक भीषण अपघात घडला असून महिंद्रा इको 4 चाकी आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 4 चाकी चालक गंभीर जखमी झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट. माहूर किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाटा दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास येथे एक भीषण अपघात घडलाय. माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे व 29 वर्ष हे वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको क्रमांक MS27 AR 9210 या 4 चाकी वाहनाने गेले होते. परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमल प्रसाद मिश्रा वय 60 वर्ष हे शाईन कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MHAG 1589 प्रवास करीत होते. धडक ही इतकी भीषण होती की मोटरसायकल शेकडो फूट दूर फेकली गेली. अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या भीषण अपघातात जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 चाकी चालक रुपेश आराधे हे गंभीर जखमी झालेत. जखमी रुपेश आराधे यांना तात्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना यवतमाळ येथे रेफर केलेत. या घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके
यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह व जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणा किती मोठी किंमत वसूल करू शकते याचे हे पुन्हा एकदा जिवंत उदाहरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषातच बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. चिखली पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं असून एकाच व्यक्तीने शासनाच्या योजनेतून 2 वेळा विहिरीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित दुबार लाभामुळे खरे आणि गरजू शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलंय. एकाच व्यक्तीने शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत 2 वेळा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार प्रल्हाद कचरू शेजोळ, राहणार जिल्हा बुलढाणा, यांनी सन 2002-2003 मध्ये मेहकर पंचायत समिती अंतर्गत विहिरीचा लाभ घेतला होता. मात्र त्यानंतर 2018-19 या कालावधीत चिखली पंचायत समिती अंतर्गत सावरखेड, तालुका चिखली येथे पुन्हा एकदा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांचा आरोप आहे की बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. या दुबार लाभामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावं लागतं आहे. शेतकऱ्यांनी संबंधित व्यक्तीची तात्काळ चौकशी करून लाभाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित शेतजमिनीचा 7/12 उतार्यावर बोजा चढवावा अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असं ठाम भूमिका आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनात पंकज वाघ, मनीष जाधव आणि प्रवीण राजगुरू हे शेतकरी सक्रिय सहभागी झाले आहेत. एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचं हे आंदोलन शासनासाठी मोठा प्रश्न निर्माण करीत आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रासी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122 तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.